नमस्कार मंडळी, हा सगळा गोंधळ तुमच्या लक्षात आलेलाच आहे। नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। अश्विन शुद्ध द्वितीया नवरात्राची ही दुसरी माळ अतिशय महत्त्वाची आणि असं म्हणत असताना नवरात्र म्हणजे गोंधळ हा हवाच। मुळात महाराष्ट्रामध्ये अशी एक संस्कृती आणि परंपरा असं म्हणते की कुठलीही चांगली गोष्ट जेव्हा घडते, खास करून लग्नाचा गोंधळ जेव्हा पार पडतो तेव्हा हा आध्यात्मिक गोंधळ घडतो। अर्थात या गमतीचा भाग बाजूला ठेवूया। एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा नवरात्राविषयी देवीविषयी आपण म्हणतो तेव्हा या समाजामध्ये, या संस्कृतीमध्ये, या परंपरेमध्ये गोंधळ हा देवीच्या विविध आध्यात्मिक रूपांमधला एक महत्त्वाची बाब म्हणून विचार केला जातो। आज नवरात्रानिमित्त बोलूया या वेगळ्याच देवीच्या एका वेगळ्या अध्यात्माविषयी, वेगळ्या रूपाविषयी, वेगळ्या पूजनाविषयी। आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे उदे ग अंबे उदे, नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम। या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अशीच विशेष मंडळी आलेली आहेत, त्यांची चटकन ओळख करून देते। आपल्या बरोबर आहे ते खास तुळजापूरहून, तुळजापूर देवस्थान आणि एकंदरीतच इतिहास संशोधक म्हणून अभ्यास असलेले डॉक्टर सतीश कदम। नमस्कार सर। नमस्कार। सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आपले दुसरे तज्ञ, या तज्ञ मंडळींचा समूह आहे ज्यांच्यापासून आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे, त्यांची ओळख करून देते। खास पिंढरी पेंढार जुन्नरहून आलेले आहेत ते पारंपरिक गोंधळी शिवाजीराव थिटे गुरुजी। नमस्कार गुरुजी, सखी सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत करते। आणि या बरोबरीने त्यांच्या बरोबर आहेत वेगवेगळ्या वाद्यांवर वेगवेगळी मंडळी। संबळ वाजवत आहेत मयूर दत्तात्रय काटे, टुणटुणा वाजवत आहेत दत्तात्रय हाबूराव काटे आणि टाळ वाजवत आहेत शिवाजीरावांचे सुपुत्र हर्षद शिवाजी थिटे। आपल्या सगळ्यांचंही स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये। आणि या बरोबरीने आज कार्यक्रमामध्ये हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे। दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050। मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे। छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना विषयाच्या अनुषंगाने आपण आज गप्पा मारणार आहोत तेव्हा त्या दृष्टिकोनातून तुमचे प्रश्न येऊ देत। या बरोबरीने तुमच्या टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल। आपल्या गप्पांना सुरुवात करूया। डॉक्टर, सगळ्यात आधी तुमच्यापाशी येईन। आता ही छान सुरुवात गोंधळाने झालेली आहे, पण मुळात नवरात्र म्हणजे नेमकं काय? तसं तर आपण हिंदू परंपरेचा ज्यावेळेस आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय बघा, गणपती होऊन गेले, त्याच्यानंतर महालक्ष्मी झाल्या। महालक्ष्मी झाल्यानंतर जे आपले पित्र असतात, वंशज आहेत, त्यांचं पूजन त्या ठिकाणी झालं। आणि त्याच्यानंतर आता खऱ्या अर्थानं हा सर्जनतेचा जो काही उत्सव असेल, हा सर्जनतेचा उत्सव आता चालू होतोय। म्हणजे साहजिकच आहे, वर्षा ऋतू संपला आता, त्याच्यानंतर आता शरद ऋतूला सुरुवात झाली आहे। आणि शरद ऋतूला सुरुवात झाल्यानंतर जे आपण हा खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव हा जर आपण पाहिला तर कृषकांचा उत्सव आहे, हा कृषी प्रधान अशा प्रकारचा उत्सव आहे। तर आता आपलं जे काही पीक असेल, हे पीक आपलं आलेलं आहे, खरीपाचं पीक आलेलं आहे आणि या खरीप पिकाची जी काही सुगी असेल तर ती सुगी आता संपन्न होते आणि त्याचा पहिला नैवेद्य आपल्या या देवीला घेऊन जावा, अशा प्रकारचं आवाहन या नवरात्रीच्या माध्यमातून इथं केलं जातं आपल्याला दिसतंय। मस्त। आता सुरुवात जी आली ती आपली एक वेगळ्या पद्धतीने झाली। मुळात गोंधळाची भूमिका नवरात्रामध्ये काय असते किंवा देवीच्या पूजनामध्ये काय असते? गोंधळ हा जर आपण एक कला आविष्कार पाहिला तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की कला गुण किंवा ज्याला आपण गणदल अशा प्रकारचा तो शब्द आहे, गणदल पासून गोंधळ आणि गोंधळ पासून गोंधळ शब्द तयार झालेला आहे। तर हा जो गोंधळ आहे, कुठलंही शुभ कार्य झाल्यानंतर देवीला त्याचं जे एक प्रकारचं आव्हान, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आभार प्रदर्शन, आणि म्हणून हा गोंधळ त्या ठिकाणी देवीला आव्हानपर हा गोंधळ सादर केला जातोय। बरोबर आहे। शिवाजीराव थिटे, तुमच्याकडे येईन। जेव्हा गोंधळ ही पारंपरिक कला तुम्ही सादर करता, आज इथं दोन्ही पिढ्या तुमच्या उपस्थित आहेत असं म्हणता येईल। हे एक वेगळं दर्शन आहे। पिढीजात असलेल्या 12 बलुतेदारांपैकी एक महत्त्वाची भूमिका निभावणारी आपण मंडळी आहात। ही नेमकी कला काय आहे याविषयी? आणि म्हणून या पृथ्वी तलावरती गोंधळाला सुरुवात झाली। आई अंबाबाईचा गोंधळ मांडण्यासाठी फक्त तुम्ही आम्ही गोंधळी कलावंत जन्मास आलो नाही, हा अनादी कालापासून चालत आलेला हा गोंधळ विधी आहे। बरोबर। प्रथमतः देवादिकांनी सुद्धा गोंधळ घातला, बरोबर आहे। मग त्यावेळेला ते गोंधळी झाले। संबळ तोंडके वाजती आणि म्हणून तोच आदिमायेचा गोंधळ हस्तकी धरला आणि या कलियुगामध्ये या जनकल्याणासाठी या मानव लोकांच्या दारी पाठवण दिला। तो गोंधळ आहे तरी कसा? हा गोंधळ
पाच तत्वाचा आणि पाच नामाचा, ही नामाची महिमा गोंधळासाठी आलेत कसे? आणि म्हणून आपण त्या 33 कोटी देवतांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आई अंबाबाईचा माहूरगडच्या तुरेनुका बाई गोंधळाला यावं, तुळजापूरच्या तू भवानी बाया गोंधळाला यावं, कोल्हापूरच्या अंबाबाई गोंधळाला यावं, वाणीच्या सप्तशृंगी गोंधळाला यावं, हे गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं, गोंधळा यावं मुंबई महादेवी गोंधळा यावं, पुण्याची पर्वती गोंधळा यावं, गोंधळ मांडीला गोंधळा यावं, आळेगाव अंबाबाई गोंधळा यावं, ही गुजमाळाबाई गोंधळा यावं, कवठाची अंबाबाई गोंधळा यावं, गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं ग, गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं, जेजुरी खंडेराया आज गोंधळाला यावं, साताऱ्याच्या ज्योतिबा राया गोंधळाला यावं, राहिले सायले गोंधळा यावं, हे चुकले मागले गोंधळा यावं, हे गोंधळ मांडीला गोंधळा यावं, भक्ताच्या घरात गोंधळा यावं, हे भक्तपरवीला गोंधळा यावं, आई अंबाबाई गोंधळा यावं, भक्तपरवीला गोंधळा यावं, आई भवानी गोंधळा यावं, बोलाई राजा मस्त. आनंद द्विगुणित करण्याचं एक वेगळं माध्यम आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाहीत. मुळात सण समारंभ उत्सव हे आपल्या आयुष्यामध्ये येतात ते आपल्या आनंदाचं निधान म्हणून आणि द्विगुणित करण्यासाठीच. डॉक्टर तुमच्यापाशी येईन, तुम्ही अभ्यासक म्हणून हा आता आपण जो गोंधळ बघितला आणि एकंदरीतच गोंधळाचे विविध प्रकार काय असू शकतात आहेत? हो, वास्तविक पाहता तुळजापूरचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो, परंतु तुळजापूर आणि रेणुका अशा प्रकारच्या दोन महात्म्याचा ज्या ठिकाणी उल्लेख केला जातो, तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की खरं तर शक्तिपीठ 4 आहेत. म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुका आणि सप्तशृंगी जी आहे वणीची सप्तशृंगी. मात्र हा गोंधळाचा जो पारंपरिक आपण जर साज पाहिला तर त्यामध्ये 2 प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. तर तो आहे रेणुराई गोंधळ, म्हणजे जो रेणुकेला घातला तो, आणि जो दुसरा गोंधळ आहे तर तो गोंधळ आहे तुळजाभवानीचा कदमराव गोंधळ. तर या गोंधळामधला जर आपण थोडक्यात ओळख करायची झाली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की रेणुराई जो गोंधळ असेल तर त्यांचं पोशाख कशा प्रकारचा आपण पाहिला, एक कंगणीदार अशा प्रकारची पगडी वरच्या बाजूला घातलेली असते. आणि जो तुळजापूरचा जो गोंधळ असेल किंवा गोंधळी असेल त्याला आपण कदमराव गोंधळी म्हणतो, तर त्याची उंच कवड्याची टोपी असते. खास करून झब्बा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये यांचा झब्बा वेगळा आहे आणि तुळजापूरचा जे कदमराई गोंधळ असेल त्यांचा झब्बा वेगळा आहे. म्हणजे याच्यामध्ये गोंधळ घालण्यामध्ये हातामध्ये तो पोत घेऊन, कदमराई जो गोंधळी असेल हातामध्ये एका पोत घेऊन गोंधळ घालत असतो, त्यामुळे त्याचा जो झब्बा असेल थोडा मळकट झालेला आपल्याला आढळून येतो. दुसरा विषय, कुठलाही गोंधळ असेल तर गोंधळाच्या गळ्यामध्ये जी माळ असेल तर ती माळ 64 कवड्याची असावी असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तर त्या 64 कवड्याचं हे आहे की त्याच्यामध्ये जे प्रत्येक योगिनी, ज्याला आपण 64 योगिनीच्या 64 कवड्या, आणि यातला बेसिक फरक तुम्हाला मी सांगतो. तर ज्या रेणुराई गोंधळी असतील तर रेणुराई गोंधळ्यांच्या प्रत्येक कवडी झाल्यानंतर त्याच्यामध्ये गोंडा असतो आणि कदमराई जे गोंधळ असतात त्याच्यामध्ये गोंडा नसतो. हा त्यातला बेसिक फरक आहे. मात्र कदमराई गोंधळांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, कोल्हापूर परिसरामध्ये याला राजाश्रय मिळाला आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहिलं की छत्रपती शिवरायांनी गोंधळाचा फार छानपैकी वापर करून घेतलेला आपल्याला आढळून येतोय. त्यामुळं
जो कोल्हापूर परिसर असेल, छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये गोंधळी हे हेर खात्यामध्ये सुद्धा वापरलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अच्छा. आणि या गोंधळाच्या माध्यमातून एक करपल्लवी नावाची एक भाषा त्या ठिकाणी विकसित झाली होती. म्हणजे शत्रूला न कळणारी, म्हणजे अगदी बोटाच्या हातावर इशारावर चालणारी जी भाषा असेल, ही भाषा वापरून छत्रपती शिवरायांनी या गोंधळ्यांचा, या गोंधळी समाजाचा, सर्वसामान्य जी काही माणसं असतील यांचा वापर सुद्धा आपल्या लष्करामध्ये केलेला आपल्याला आढळून येतोय. ही एक वेगळी माहिती आहे. नेत्र पल्लवी ही संकल्पना माहिती होती, कर पल्लवी एक वेगळी संकल्पना आता समोर उलगडली. मुळात या सगळ्या गोष्टींविषयी विचार करताना देवीच्या पूजनामध्ये नवरसाचं महत्व आहे असं आपण म्हणतो. मग गोंधळी हा पूजनाचा एक भाग येतो असं आहे का? गोंधळी हा पूजनाचा भागच आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो गोंधळ असेल, म्हणजे कुठलाही शेवटचा जो आभार ज्याला आपण म्हणता येईल, तर तो आभार म्हणून गोंधळाचं त्या ठिकाणी महत्व आलेलं आहे. अच्छा. म्हणजे कुठलेही विधी असेल, घरामध्ये आपल्या काय होतं की लग्न कार्य होते खास करून, आणि लग्न कार्य झाल्यानंतर हे जे काही सर्व चाललंय तर त्या या असणाऱ्या देवतेच्या माध्यमातून चाललंय, आणि त्या देवीच्या माध्यमातून आपला तिला शेवटचा जो समारोप करायचा की बाई तू मला व्यवस्थितपणे माझं हे जे काही मंगल कार्य असेल व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे, आणि ते व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर तिचा आभार म्हणून गोंधळ त्या ठिकाणी घातला जातो. वास्तविक पाहता गोंधळ हा शब्द गोंधळ आहे, मात्र आपण प्रत्येक गोष्टीला गोंधळ शब्द वापरतो. हा खऱ्या तर गोंधळी या समाजावर किंवा त्या जो काही परंपरेवर अन्याय असं माझं मत आहे. अच्छा. तर कुठलाही शब्द तो तशा प्रकारचा वापरू नये. गोंधळ हा शब्द गोंधळ का आला हा सुद्धा आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण विकसितपणा होता तर त्यामध्ये गोंधळ घालण्यामध्ये रणवाद्य असेल किंवा बेभान अशा प्रकारचं जे काही समर्पण असेल, त्यामुळे हा शब्द जो असेल थोडासा वेगळ्या बाजूला गेलेला आपल्याला आढळून येतोय. शिवाजीराव, तुमच्यापाशी येते. सहकारी आणि याचबरोबर सरदार अशी एक वेगळी भूमिका तुमची आम्हाला इथे दिसते आहे, ती नेमकी काय आहे याविषयी? यामध्ये जो गोंधळी सरदार असतो तो आपल्याला ह्या गोंधळाची महती आपल्या समोर सादर करणारा असतो, आणि जे सहकारी कलावंत आहे ते मला साथ करणारे असे सहकारी कलावंत, असे या दोघांचे विभाजन या ठिकाणी झालेलं आहे. ते सादर करणारी, तुमची रचना सांगणारी एखादी मस्त रचना होऊन जाऊ दे. नक्कीच नक्की. मग ते आम्ही आंब्याचे गोंधळी झालो तरी कसं आहे सांगा. आई राजा उदे उदे उदे, गोंधळाला सुरुवात झाली. आणि गोंधळी महाराज, काय आम्ही गोंधळी झालं कसं सांगायला पाहिजे महाराज. आणि म्हणून काय म्हणतात, हा आम्ही आंब्याचे गोंधळी झालो, तुझ्या नामाचा महिमा गाऊ लागलो, देवी गाऊ लागलो. उदरपर्डी घेऊन असते आंबे ब्रह्मांड फिरवी, लक्ष चौऱ्यांची घरची भिक्षा मागवली बरवी, ज्या ज्या ठिकाणी भिक्षा मी केली तेथे घर माझे रुजले, आणि आदिशक्तीचे कौतुक मोठे, दावण्या मज गोंधळी मज केले. हो, अनादी कालापासून आलेला असणारा हा गोंधळ. आदिमाशक्ती माता जननी, आधी नव्हते कोटेची काही, चंद्र सूर्य दोन्ही तारा नाही, दोन्ही तारांगण लवलाई, जेथे अवघे शून्याचे होते पायी, बर त्या ठिकाणी एक ढालगज निर्माण झाली, आणि 4 वेद 5 सत्व निर्माण झाली. नावाला आली माया. माया अगोदर होती म्हणून तिला म्हटलं गेलं आदी माया. ही आदिमाया म्हणजे माता पार्वती. बर. य म्हणता यमाई झाली, बोल म्हणता बोलाई झाली, ज म्हणता जाणाई झाली, तुका आली म्हणून तुकाई झाली. राम गेले वनवासानं तुळजापुरात जाऊन करसोडी, आणि तुझं नाव ठेवलं तुकाबाई. अजूनही आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मंडळींना माहित नाही का तुळजापूरच्या आईचं नाव काय आहे. हे तरी काय, राम गेले वनवासानं तुळजापुरात जाऊन करसोडी, तुझं नाव ठेवलं तुकाई. म्हणून त्या तुळजापूरच्या भवानी मातेला सुद्धा तुकाई संबोधलं जातं. बरोबर आहे. ही आदिमाया शक्ती, अनंत नामाची अंबा, अंबा आईसी ती जगदंबा. त्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी हा. ही या असणाऱ्या रावळामध्ये आली कशी सांगायला पाहिजे. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या आई राजा उदे पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. जशी पुनवेची रात्र सान पडलं या डोंगरात, जशी पुनवेची रात्र सान पडलं या डोंगरात, ड्युटी घेऊन हातात सारा प्रकाश देवळात, ड्युटी घेऊन हातात
सारा प्रकाश देवळात हळदी कुंकवाचा सडा पडला बाजार पेठेत हळदी कुंकवाचा सडा पडला बाजार पेठेत वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात मस्त मंडळी, हे असाच गोंधळ जो आहे तो सखी सह्याद्रीमध्ये आम्ही आज घालत आहोत, चालू राहणारच आहे. मुळात नवरात्रीविषयी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा देवीच्या आराधनेमधला एक आगळा वेगळा प्रकार म्हणजे देवीचा गोंधळ, आणि या दृष्टिकोनातनं नवरात्रामधला एक वेगळं अंग म्हणून गोंधळाविषयी आज आपण बोलत आहोत. दोन तज्ज्ञ आहेत आपल्याबरोबर, शिवाजीराव थिटे आणि डॉक्टर सतीश कदम. कार्यक्रमातला पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार, आपल्याशी बोलत आहेत गिरीश डोंबिवलीहून. नमस्कार गिरीशजी, हा प्रश्न विचारा आपला. हा नमस्कार, मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून. आळेकर. हा बोला. माझा प्रश्न असा होता की गोंधळ ह्या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे किंवा नेमका समज काय आहे त्याचा, कारण गोंधळ म्हणलं की आपण केओटिक सिच्युएशन वगैरे असं काही म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या गोंधळाला शिवकालीन किंवा इतिहासकालीन काही संदर्भ आहेत का? धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर, आत्ताच तसं तर उत्तर रिपीट होईल माझं सर. छान प्रश्न होता. तर गोंधळ हा जो शब्द असेल, गणदल, गणाला केलेलं आव्हान असेल, त्याला हा गणदल पासून गोंधळ पासून गोंधळ हा शब्द तयार झालेला आहे. तर त्याला शिवकालीन, मी आत्ताच मगाशी सांगितलं होतं तुम्हाला मी की गोंधळ जो हा जो प्रकार असेल त्याचे दोन प्रकारही मी मगाशी सांगितले होते की रेणुराई गोंधळ आणि कदमराई गोंधळ. खास करून कदमराई गोंधळाला जे असेल शिवकालखंडामध्ये राजाश्रय मिळाला, आणि म्हणून आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी काही कुलस्वामिनी तुळजाभवानी आपण मानतो, तर हे पाहत असताना मी मगा करपल्लवी भाषेचा मी तुम्हाला उल्लेख केलाय. खास करून अफजल खानाच्या वेळेला आपण जर पाहिलं असेल तर त्यावेळेला या असणाऱ्या जी काही हेर असतील तर या हेरांचा वापर त्यावेळेला गोंधळाच्या रूपाने केलेला आहे. किंवा तानाजी मालुसरेचं जर आपण उदाहरण पाहिलं असेल सिंहगडाच्या वेळेला, तर तिथं सुद्धा गोंधळांचा वापर केला. अशा प्रकारचे काही संदर्भ बखरीमध्ये आपल्याला आढळून येत आहेत. त्यामुळं हा जो काही गोंधळ हा जो प्रकार असेल हा प्राचीन परंपराचा जरी असला तरी सुद्धा शिव कालखंडामध्ये याला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. आणि त्याचबरोबर आज सुद्धा आपण जर पाहिलं असेल, खास करून तुळजापूरमध्ये या गोंधळानं अक्षरशः शिखर घातलेलं आपल्याला आढळून येतं. अच्छा, आता आपण गोंधळ जो ऐकला त्याच्यामध्ये मुळात गोंधळाचा उगम कसा झाला याविषयी आता आपल्याला या सगळ्या मंडळींनी ऐकवलं. त्यामध्ये दोन उल्लेख आले, ते म्हणजे एक शिवाई हा एक वेगळा शब्द मला ऐकायला मिळाला, आणि तुळजापूरचंही नाव ओघाने आलं. तुम्ही तुळजापूरचे अभ्यासक आहात, त्या दोन्हीचा नेमका संदर्भ काय आहे याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मी मगाशीच सांगितलं मला की गोंधळाचे दोन प्रकार जे सांगितले, रेणुराई गोंधळ आणि कदमराई गोंधळ. कदमराई म्हटल्यानंतर तुळजाभवानीचा गोंधळ असतो तो. बरं. तर खास करून तुळजाभवानीचाच गोंधळानं पुन्हा कोल्हापूर भाग असेल या कोल्हापूर भागामध्ये सुद्धा प्रवेश केला, आणि त्याचबरोबर त्याला राजाश्रय मिळाला. त्यामुळे हा जो प्रकार असेल, खास करून आज कदमराई गोंधळाची परंपरा मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. हे भेद जरी यांच्यामध्ये असले तरी सुद्धा आज हे कदमराई आणि रेणुराई एकरूप एवढे झालेले आहेत की त्यामुळे हा भेद खऱ्या अर्थानं आता निघून गेलेला आहे. बरं. त्यामुळे गोंधळ हा एकच शब्द झालेला आहे. मात्र पूर्वीच्या परंपरेमध्ये हा होता, आता फार तेवढासा आपल्याला जाणवत नाही. मात्र त्याच्या जर जुन्या परंपरा आपण पाहिल्या तर त्यामध्ये एक वेगळं पण होतं. तुकाई हा शब्द जो होता नेमकं ते काय आहे? हा मगाशी गोंधळ्यांनी हा ओघानं शब्द वापरलाय. खास करून ज्यावेळेस तुळजाभवानीला हे एक नाव किंवा देवीला एक नाव वापरलं जातं. बरं. आज छोट्या छोट्या गावामध्ये जर आपण पाहिलं तर ही 4 शक्तिपीठं आपण पाहिली, त्यानंतर प्रत्येक गावचा ज्यावेळेस आपण उल्लेख पाहतो तर प्रत्येक गावामध्ये एक छोटं देवीचं ठाणं असतं. मग कुठं रेणुराई म्हणतात, कुठं तुकाई म्हटलं जातं. तर हा तुकाई जो, मी खेडेगावला एका छोट्याशा खेडेगावमध्ये राहतो, गावडीदारपण माझं सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. तुळजापूरला मी प्राध्यापक म्हणून नोकरी करतो. माझ्या घराच्या बाजूला देवीचं मंदिर आहे. तर हे पाहत असताना म्हणजे तुकाई काय आहे. मात्र ज्यावेळेस मी तुळजाभवानीवर अभ्यास करीत होतो तर त्यावेळेला मला दिसलं की तुळजापूरला जर आपण आलात तर तुळजापूरला आल्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो की घाट चढायला लागलो, तिथं एक घाटशीळ नावाची एक मोठी शीळ आहे. तर ज्यावेळेस जी काही एक आख्यायिके सांगितली जाते की राम जे होते, राम ज्यावेळेस सीता वनवासाला गेली, शोधत ज्यावेळेस यमुनाचल जो प्रदेश आहे, तर यमुनाचल प्रदेश म्हणजे तुळजापूरच्या प्रदेशामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना सीता सापडत नाही असं दिसलं तर त्यावेळेला तुळजाभवानीनं एक पार्वतीचं रूप घेतलं आणि त्यांच्या समोरून मार्ग दाखवला. मार्ग दाखवल्यानंतर आता वास्तविक पाहता हे देवदेवताच्या कथा आपण पाहतो की ते सांगितलं की त्यांनी ओळखलं की सीतेचं रूप घेऊन समोर आली, मात्र त्यांना लक्षात आलं की ही तुळजाभवानी आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू का आली. तिथून हा तुकाई शब्द तयार झाला. तू का आली ती तुकाई. परंतु त्याचा दुसरा रेफरन्स आम्ही ज्यावेळेस हा झाला एक धर्माचा भाग, कारण मी अभ्यासक आहे. हो. तर शास्त्रावर आधारित हा जो, मी एक श्रीलंकेला गेलो होतो 2 वर्षापूर्वी,
तर हा पेपरच नेला होता मी श्रीलंकेमध्ये की जो तिथला जो काही दगड असेल किंवा शिळा आहे, मग मी त्याला दुसरा संदर्भ इतिहासातला एवढा देतो की बाबा हा जो काही एक मोठी शिळा आहे, या शिळेविषयी सुद्धा भरपूर अभ्यास आपल्याला इंग्रजांनी सुद्धा केलेला आपल्याला आढळून येतोय. खास करून 1779 साली इंग्रजांचे एक कोलिन मॅकेंजी नावाचे एक अभ्यासक तुळजापूरला आले होते. तुळजापूरला आल्यानंतर त्यांनी एक स्केच काढलेली आहे तुळजापूरची. तिला आज ती स्केच आपल्याला ब्रिटिशच्या लायब्ररीमध्ये पाहायला मिळते. तर त्याच्यानुसार मी सांगितलं की हा जो दगड आहे हा पारंपरिक आहे, प्राचीन आहे. मात्र माझा संदर्भ अशा प्रकारचा आहे की जर राम जे असतील, हे राम जर हिमाचल प्रदेशातून श्रीलंकेकडे चालले असतील तर जात असताना हा दगड त्या कालखंडातला एक मैलस्टोन म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहता येईल. अच्छा, म्हणजे मैलाचा दगड जो म्हणतो तो खरंच मैलाचा दगड आहे असं म्हणता येईल. ठिकाणी मांडलेली आहे. शिवाजीराव, तुमच्याकडे या मुद्द्याकडे येऊन वळते की मुळात जेव्हा नवरात्र आहे तेव्हा नवरात्राच्या प्रत्येक माळेचं महत्व आहे असं आपण म्हणतो किंवा असं अध्यात्म आहे, त्याचबरोबर इतिहास सुद्धा असंच सांगतो. आज द्वितीया आहे, काल प्रतिपदा होती. याच दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या तिथीला वेगवेगळा उत्सव, महिषासूर मर्दिनीचं एक वेगळं गाणं आहे. मुळात हे गाणं, गोंधळ, देवीची आराधना आणि त्यातली वेगवेगळी कवनं, या सगळ्यामध्ये जी भिन्नता आढळते ती नेमकी काय आहे, ती तुमच्याकडनं अभ्यासक म्हणून जाणून घ्यायचंय. सहज एके दिवसी महिषासूर नावाचा दैत्य मातला. बरोबर ऋषी मुनींचे होम नष्ट करू लागला. बरोबर आहे. साधू संतांना छळू लागला. 33 कोटी देवतांना विनंती करू लागले आणि आमच्या त्या आदिमाया शक्ती जगदंबेची आराधना करू लागले. बरोबर. का? या महिषासूर दैत्याचं खंडन करावं आणि या गोर गरीब जनतेचं रक्षण करावं. आणि म्हणून या ठिकाणी सगळे 33 कोटी देव निघाले आणि त्या आदिमाया शक्ती जगदंबेला त्या गोंधळ रूपाने काय सांगू लागले. आदिमाया शक्तीला सांगितलं, आदिमाया शक्ती या भोळ्या भक्ताचं असणारं रक्षण करणारी, तारणारी तूच आहे. माय भवानी तुझे करू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई. भक्तावरती संकट आल्यावरती, ज्याप्रमाणे धर्मावरती संकट आल्यावरती देव अवताराला येतात. आणि म्हणून त्यावेळेला देवीने अवताराची धारणा केली. आणि आश्विन शुद्ध प्रतिपदेला, अंबा बैसली प्रतिपदेला, अंबा बैसली घटस्थापनेला, नवमीच्या दिवशी होमाला, नवमीच्या दिवसी होमाला अकराळ विक्राळ रूप धारण केलं. महिषासूर दैत्याचं खंडन केलं. नाव महिषासूर मर्दिनी नावावर उपास आली. आणि त्याच महिषासूर मर्दनीचा गोंधळ तेव्हापासून सुरू झाला. ज्या ज्या वेळेला नाना तऱ्हेचे दैत्य म्हटले, कुलासुराचा वध करण्यासाठी आदिमाया शक्तीनं कोल्हापूरच्या असणाऱ्या करवीर वासनेचा अवतार धारण केला. अवताराची धारणा केली. महिषासुराचा वध करण्यासाठी महिषासूर मर्दानी म्हणून नावास आली. नाना तऱ्हेच्या दैत्यांचं खंडन केलं. ज्या आदिमाया शक्तीनं या दैत्याबरोबर खंडन केलं, जो कालखंड होता तो म्हणजे आमच्या नवरात्राचा. विविध या दैत्याबरोबर युद्ध करताना आदिमाशीनं प्रत्येक दिवसाला एक एक अवतार धारण केला. आणि म्हणून त्या प्रत्येक वाराला मध्ये सुद्धा आपण एक माळ घातली जाते. आणि मग या अंबाबाईच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वाराला या ठिकाणी कवडीची माळ तुळजापुरामध्ये घेतल्यानंतर, अहो 9 दिवसाच्या नवरात्रीला तुळजापुराला जाईन, तन मन सार अर्पून भवानी मातेला पाहिन. पयली गमाळ बाई नागिनीचं पान विडा देते ग करून. दुसरी गमाळ बाई झेंडूच्या फुलाची बाई आवडलई त्याची. तिसरी गमाळ बाई वाहते जवस. असं एक एक करता नवरात्राच्या 9 दिनामध्ये आदिमाया शक्तीला एक एक असणाऱ्या फुलांची माळ, असणाऱ्या बाबा विविधतेने नटलेल्या असणाऱ्या विविध असणाऱ्या घटकांची माळ तिला अर्पण केली जाते. आणि म्हणून तीच आज द्वितीयाची माळ. या तुळजापुरामध्ये या द्वितीयाच्या माळ्याचा महिमा आहे तरी कसा. अंबा नांद ते तुळजापुरी, अंबा नांद ते तुळजापुरी, आम्ही करीतो तुझी चाकरी, आम्ही करतो तुझी चाकरी. अंबा नांद ते तुळजापुरी, अंबा नांद ते तुळजापुरी, आम्ही करतो तुझी चाकरी, आम्ही करतो तुझी चाकरी, आम्ही करतो तुझी चाकरी. एवढ्या तुळजापुरामध्ये संबळ कोणाचा ग वाजतो, एवढ्या तुळजापुरामध्ये संबळ कोणाचा ग वाजतो, संबळ कोणाचा
आईचा गोंधळ घालतो संबळ कोणाचा ग वाजतो गोंधळ आईचा घालतो आंबा नांद ते तुळजापुरी आम्ही करतो तुझी चाकरी आंबा नांद ते तुळजापुरी आम्ही करतो तुझी चाकरी. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने खास तुळजापूरहून त्याचबरोबर पुण्याहून गोंधळी आणि अभ्यासक असे 2 तज्ज्ञ आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. मुळात नवरात्र उत्सव जेव्हा आपण 9 दिवस साजरा करतो तेव्हा त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, आराधनेची वेगवेगळी पद्धती काय आहेत, या सगळ्याविषयी तज्ज्ञांकडनं उलगडण्याचा हा यत्न आहे. डॉक्टर, तुमच्यापाशी येते. अभ्यासक म्हणून या दृष्टिकोनाने जेव्हा आपण बघतो तेव्हा तुळजापूरच्या देवीचा गोंधळ किंवा तुळजापूर देवीचं महत्त्व हे काही एक वेगळ्या पद्धतीने गणलं जातं. त्याच्या पूजेची एक वेगळी तयारी असते. मुळात नवरात्रामध्येही त्याची एक वेगळी तयारी असते. त्याविषयी तसं पाहिलं तर आपण नवरात्र हा सण 4 शक्तिपीठामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातोय हे आहेच. मात्र तुळजापूरचं वैशिष्ट्य वेगळं सांगायचं झालं तर तुळजापूरमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी पुजारीपणामध्ये फार महत्त्व आहे. तर हे याचं महत्त्व एवढ्या दृष्टीनं आहे की तुळजापूरला जी काय आपल्याला पूजा अर्चा करायची आहे तर तो पारंपरिक पद्धतीने केली जाते, हा त्यातला फरक आहे. कारण का कुलाचार ज्याला पण म्हणता येईल, बाकीच्या ठिकाणी आपण सहज गेलो, जे काय आपल्याला साहित्य घ्यायचं हार नारळ वगैरे गेलो आणि पूजा आपण तिथं डायरेक्ट देवीला गेलो आणि पूजा करू शकतो. तुळजापूरलाही करायला हरकत नाही आहे, तसा अशातला भाग नाही आहे. मात्र कुलाचार करण्याची पद्धतीतलं पुजाऱ्यामध्ये चालते. तुळजापूरचं वैशिष्ट्य असं की हे पारंपरिक 400-500 वर्षाची परंपरा आहे. तुळजापूरला शिवारच नाही आहे. जे पुजारी तिथं काम करतायत, प्रत्येक धर्मातले, प्रत्येक विविध पंथातले, जातीतली लोक तिथं काम करतायत, तर यांचा मूळ व्यवसायच पुजारीपण आहे. त्यामुळे यांना दुसरं कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे. त्यामुळं तुम्ही घरी आलात तर घरी आल्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था असेल किंवा तिथं तुमचे पूजा अर्चा करण्याची व्यवस्था असेल, या सर्व बाबी तुम्हाला दिसत आहेत. तर हे करत असताना तर दसरा काढणे असेल अगोदर किंवा बाकीच्या व्यवस्था करणं असेल, घटस्थापनेचं व्यवस्था असेल, तर ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि खास करून आपण जर पाहिलं असेल दसरा हा सण करीत असताना किंवा साजरा करीत असताना ज्या अगोदरच्या बाकीच्या जी काही बाबी असतात तर ते बाकीच्या बाबी इतरापेक्षा वेगळ्या आपल्याला दिसतात. खास करून मूर्तीच्या आपण जर पाहिलं असेल तर ती मूर्ती आपण पाहिलेली आहे की कुठल्याही प्रकारची जी मूर्ती आहे ही मूर्ती उचलली जात नाही. मात्र दसऱ्याच्या अगोदरची पूर्वतयारी म्हणून जर आपण पाहिलं तर ही जी मूर्ती असेल ही मूर्ती आपल्याला झोपवलेली आढळून येते. म्हणजे खास करून आपण मुद्रा हा जो भाग आहे, हा मुद्रा भाग त्याच्यामध्ये आपण घेऊया हा, तर त्याच्यामध्ये ही मूर्ती झोपलेली असते. आणि ज्यावेळेस आज नवरात्राला सुरुवात होते तर त्यावेळेला नवरात्र उत्सव साजरा करण्याकरता ही मूर्ती त्या ठिकाणी विराजमान केली जाते. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे गुजरात अहमदाबाद इथून. अजित राणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. मी अजित राणे बोलतोय अहमदाबादहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की जसं आपल्या धर्मामध्ये आणि समाज व्यवस्थामध्ये पुष्कळ गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. त्याच्यातली एक अंधश्रद्धा का गैरसमज म्हणा आहे की आपल्यामध्ये जो गोंधळ लग्नानंतर नाही केला तर त्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम पण येतात, त्यांची प्रगती नाही होत आणि मग तुमचा मुद्दा लक्षामध्ये आलाय अजितजी. सर, तुमच्यापाशी श्रद्धा अंधश्रद्धा या काठेवरती बरीच मंडळी आज उभी आहेत. त्यांना मार्गदर्शन अभ्यासक आणि इतिहास संशोधक त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्या माध्यमातून तुमच्याकडनं हवं. हा अडचण नेमकी हेच होते हिंदू धर्मामध्ये की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत. वास्तविक पाहता ज्यावेळेस मी याच्यावर अभ्यासही करतो, मी तुम्हाला सांगतो की देव ही जी संकल्पना जर आपण पाहिली तर आपलं आत्मिक समाधान करण्याकरता तुम्ही निर्माण केलेलं एक मूर्तीचं रूप आहे ते. त्यामुळं हे करत असताना असं कुठल्या प्रकारचे त्याला आपण प्रमाण सिद्ध करू शकत नाहीये की हे झाल्यानंतर हे होईलच असं नाही. मात्र आत्मिक समाधान म्हणून आपण गोंधळ घालायला हरकत नाहीये. त्यामुळे त्याला अंधश्रद्धा म्हणण्याचंही काही कारण नाही. कारण का आपण जर रूढी परंपरा जर पाहिली असेल, छत्रपती शिवरायांचं आणि आई तुळजाभवानीचं अटूट अशा प्रकारचं नातं होतं. त्यामुळे आपण अंधश्रद्धेत त्यांना थोडंच घेऊ शकतो. असं काही म्हणता येणार नाही की ते गोंधळ नाही घातल्यानंतर काय होईल वगैरे. मात्र जर आपण मनाचं समाधान होत असेल तर घालायला काय हरकत आहे, याही मताचा मी आहे. बरोबर आहे. आता दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत किशोर सासवडे. किशोर सासवडे हे श्री क्षेत्र शिर्डी इथून आपल्याशी जोडले जात आहेत. नमस्कार किशोरजी. हा बोला. किशोरजी, आपण पोवाडा अभ्यासक आहात आणि त्या दृष्टिकोनातनं हो, तर त्याविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की नवरात्र आणि पोवाडा याविषयी. शाहीर आहात आपण. हो, देशभर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं आपण साजरा करतो.
या नवरात्र उत्सवात आपण देवीच्या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेण्यासाठी जातो. हो. पण आपल्या घरामध्ये एक महान शक्तिपीठ आहे, ते म्हणजे आपली जन्म देणारी आई. वा आणि क्या ती बात आहे. आईची जर सेवा आपण अखंडपणे चालू ठेवली तर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतील वा. आणि मस्तच. सदैव आपल्याला ते आशीर्वाद देत राहतील. अगदी तर बरोबर आहे. ह्या नवरात्राच्या उत्सवाच्या निमित्तानं मी काही देवीचं जे काही गीत केलेलं आहे हा हा ते आणि त्याच्यानंतर पोवड्याचे 2 कडे मी आपल्याला ऐकवतो. अवश्य. सप्तशृंगी माता मोठ्या मनाची, सप्तशृंगी माता मोठ्या मनाची, वाट पाहते खानदेश भक्त जनाची. सप्तशृंगी माता मोठ्या मनाची, वाट पाहते खानदेश भक्त जनाची. नाकात नथनी कानात फुला, हिरवा पदर वाऱ्याने उड, हिरवा पदर वाऱ्याने उड. देवीला माझ्या दृष्ट लागन कोणाची, वाट पाहते खानदेश भक्त जनाची. सप्तशृंगी माता मोठ्या मनाची, वाट पाहते खानदेश भक्त जनाची. एक सुवासिनी आहे, ती देवीला विनंती करते, देवी मला तुझ्या दर्शनाला यायचंय. अच्छा. मोठ्याची मोठा देवी एक धावून, मोठ्याची मोठा देवी एक धावून. थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून. तूच माझी आई आणि तूच माझा बाप, तूच माझी आई आणि तूच माझा बाप. तुझ्या हाती आहे पाप पुण्याचं माप, तुझ्या हाती आहे पाप पुण्याचं माप. संकट काळी आई बसले कवले लावून, संकट काळी आई बसले कवले लावून. थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून. यानंतर पोवाड्याच्या 2 कडे तुम्हाला ऐकवतो. अवश्य. अधिवंदू महागणपती, अधिवंदू महागणपती, लावूनी ज्योती करुणी आरती. वंदुया आई भगवतीला, वंदुया आई भगवतीला. लक्ष्मी माहुर रेणुकेला, सप्तशृंगी तुळजा भवानीला रजी जी जी. सप्तशृंगी तुळजा भवानीला रजी जी जी. सप्तशृंगी जगी विख्यात, सप्तशृंगी जगी विख्यात. तारी संकटात भक्ताला, तारी संकटात. 3.5 शक्तिपीठ आहे महाराष्ट्रात. हा जी जी र जी 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 र जी जी. भक्ताचं करती रक्षण, भक्ताचं करती रक्षण. भगवती चरणी वंदन, भगवती चरणी वंदन. नवरात्र उत्सव छान, आंबेचं करू पूजन रजी जी जी. आंबेचं करू पूजन रजी जी जी. असं आहे. एक देवीचा गोंधळ आहे. अच्छा. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही देवीचं गोंधळी. आणि गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचं गोंधळी. दापाचं घाला जेऊ, दापाचं घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. आयरा जायचं उधळ उधळ. आणि गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचं गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही देऊचं गोंधळी. जिथं विठूचा राऊळ तिथं तुकियाचा गोंधळ. जिथं विठूचा राऊळ तिथं तुकियाचा गोंधळ. अन गोंधळी गोंधळी आम्ही देवीचं गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचं गोंधळी. आई राधा उधळ उधळ. धन्यवाद मॅडम. उधळ उधळ. धन्यवाद किशोरजी, तुम्ही सहभागी झालात आणि एक वेगळी परंपरा या देवीच्या रूपाने आमच्यासमोर उलगडलीत. मनपूर्वक आभार मानते आणि तुम्ही सहभागी झालात. तुमचे कार्य वेगळं आहे. तुम्हाला शुभेच्छाही देते. धन्यवाद किशोरजी. शिवाजीराव, तुमच्याकडे येते. आता शाहिरी परंपरेमधली ही आपली गाणी ऐकली, त्याचबरोबर शाहिरांशी गप्पा मारल्या. गोंधळी परंपरा आणि शाहिरी परंपरा ही वेगळी कशी आहे एकमेकांपासून? त्या दोघांचंही दैवत देवी आहे, खंडोबा आहे आणि वेगवेगळी दैवत ही मंडळी दोन्ही मांडतात. पण या दोन्हीच्या सादरीकरणामध्ये काय फरक आहे याविषयी? गोंधळी कलावंत आदिमायाशक्ती जगदंबेची प्रार्थना करतात आणि शाहीर
शाहिरी मंडळी काय करतात, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी सुद्धा त्यावेळेला आमचे मावळे गोंधळी झालेत. आणि मग ते गोंधळी झाले तरी कसे, या शाहिरीच्या पोवाड्यामध्ये मी आपल्या समोर सादर करीत आहे. धन्य धन्य तानाजी वीर हा हा. धन्य धन्य तानाजी वीर, कमरीला ढाल तलवार, हातामध्ये नंगे समसेर, चालून गेले कोंढाणा किल्ल्यावर. मग सहज एके दिवशी तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यासाठी आले. राजे, रायबाचं लग्न काढलंय, रायबाच्या लग्नाला आपण सर्वांनी यावं असं आमंत्रण देण्यासाठी आलो. बरोबर आहे. राजाधिराज माता जिजाऊ माईच्या मनामध्ये खलबता चालू होती. काय? राजगडाच्या समोर दिसणारा कोंढाणा किल्ला बरोबर आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून राजांची आणि माईसाहेबांची बाताबात झाली आणि सहज आमच्या तानाजी मालुसरांच्या कानी गेली. तानाजी मालुसरे त्यावेळेला बदले, पहिलं लग्न कोंढाण्याचं आणि नंतर माझ्या रायबाचं. आणि मग तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला घेण्यासाठी सगळे गोंधळी झाले. आणि गोंधळी झाले कसे, त्याला कट्टाबंडी अंगाला, त्याला कट्टाबंडी अंगाला, कवड्याचा टोप डोईला, कवड्याचा टोप डोईला, हातामध्ये काकडा पेटविला, हातामध्ये काकडा पेटविला, बंधू सूर्याची संबळवाला, बंधू सूर्याची संबळवाला, तानाजी गोंधळी झाला. अरे याला गोंधळी म्हणावं, गोंधळी नाही म्हणावं. गडी आडदांड दिसतोय बरोबर, पण गोंधळी नाही म्हणावं. गोंधळाचा पोशाख परिधान केलाय आणि याला गोंधळी नाही म्हणायचं कसं. आणि म्हणून तानाजी मालुसरे त्यावेळेला गोंधळी झाले आणि काय म्हणू लागले, समढमळम ढमळम ढमळम ढमळम, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वाजवा हरिनाम संबळ, वाजवा हरिनाम संबळ, वाजवा हरिनाम संबळ, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. मग ह्या गोंधळाला 10 जेवायला घालायला पाहिजे. जेवायला जर नसेल ना, गोंधळाला कोणी येणार नाही. आणि म्हणून त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे काय, 5-10 घाल जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ, गोंधळाला आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी. मग जेवायला केलं काय, जेवायला आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, काम क्रोध बकरे मारा, काम क्रोध बकरे मारा, पूजा रुक्माईच्या वरा, रुक्माईच्या वरा, पूजा रुक्माईच्या वरा, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी. अरे मग तुकाराम महाराजांनी गोंधळाला बकरं मारायला सांगितले, मी ही बकरं मारायला सांगितली का. मग गोंधळाला बकरं मारायला कुठली सांगितली, काम क्रोध दंभ आणि अहंकार ही वाईट विचाराची बकरं नष्ट करा, सत्वगुण धारण करा आणि लीनतेने त्या जगदंबेला शरण द्या. अंबाबाईला काय लागतंय, काय? फक्त भाजी भाकरीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य. बरोबर, अंबाबाईला काही बकरं लागत नाही. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे बरोबर. आणि त्यांनी हा गोंधळ लिहून ठेवलाय, तोच आम्ही गोंधळी कलावंत आपल्या समोर सादर करतोय. 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला, काम क्रोध बकरे मारा, पूजा रुक्माईच्या वरा, पूजा रुक्माईच्या वरा, पूजा रुक्माईच्या विठूचे राहुळ,
सर आत्ताच आपण हा गोंधळ इतका मस्त ऐकलेला आहे. मुळात 12 बलुतेदार ही जी आपली पारंपरिक संकल्पना आहे ती स्पष्ट करणारा हा गोंधळ होता. तुळजापूरमध्ये 12 बलुतेदार जे आहेत त्यांची खास रचना आहे, मांडणी आहे, त्याविषयी तुळजापूरचं सर्व वैशिष्ट्यच वेगळं आपल्याला दिसून येते. तर त्यामुळं आपल्याला जर हा गोंधळ परंपरा तर आहे, परंतु आज एखादं गाव म्हटल्यानंतर 12 बलुतेदार पद्धती आली आणि त्यातल्या त्यात तुळजापूर म्हटल्यानंतर तुम्हाला तेलाचा गाणं असेल, कारण का तेल मोठ्या प्रमाणात लागतंय, दिवा वगैरे इतर गोष्टीसाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टी. तर तुळजापूरसाठी एक वेगळं अशा प्रकारचं गावच बाजूला वसवलेलं आपल्याला दिसतंय. त्याला आपण धाकटं तुळजापूर किंवा तुळजापूर खुर्द अशा प्रकारचं नाव वापरतो. कारण तुळजापूरच्या प्रथा आणि परंपरेमध्ये जर आपण पाहिलं असेल तर तुळजापूरला आजही म्हणजे परंपरेनं तेलाचा घाणा त्या ठिकाणी चलत नाही, कातडं कमवण्याचा व्यवसाय त्या ठिकाणी चलत नाहीये, किंवा हे सर्व 12 बलुतेदाराचे जे व्यवसाय असतील तर हे सर्व व्यवसाय आपल्याला तुळजापूरच्या अगदी लगतच धाकटं तुळजापूर नावाचं गाव आहे किंवा तुळजापूर खुर्द म्हणतो, तर त्या ठिकाणी हे सर्व व्यवसाय आपल्याला आढळून येतात, चाललेले आढळून येतात. आणि महत्वाचं म्हणजे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये 1938च्या आसपास त्या ठिकाणी सुद्धा एक तुळजाभवानीची मूर्ती जमिनीमध्ये माळ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी आढळून आली आहे. त्यामुळे ह्या धाकट्या तुळजापूरचा 12 बलुतेदाराचा आणि तुळजापूरचा हा तसा संबंध जो असेल हा जुना आहे असं आपल्याला पुराव्यानिशी म्हणावं लागेल. मस्त. पुढचा फोन आहे, ज्ञानेश्वर लवाटे आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. नमस्कार ज्ञानेश्वर. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, नवरात्रामधल्या 9वीत भक्तीचं महत्व सांगा मला. नक्कीच तुमच्या या प्रश्नाला सविस्तर उत्तर मिळेलच. अश्विन शुद्ध द्वितीयेचा आजचा हा दिवस आहे आणि या दृष्टिकोनातनं नवरात्र उत्सव आज आपण सखी सह्याद्रीच्या माध्यमातून साजरा करत आहोत एक वेगळ्या पद्धतीने. गोंधळी आहेत आपल्याबरोबर जे स्वतः बहुतेक जगामध्ये वावरताना सुद्धा आज गोंधळ ही परंपरा जपत आहेत पिढ्यानपिढ्या. ते म्हणजे शिवाजीराव थेटे आपल्याबरोबर आहेत आणि नवरात्र, देवी, तुळजाभवानी या सगळ्याचा ऐतिहासिकदृष्ट्या अभ्यास करणारे डॉक्टर सतीश कदम हे आपल्याबरोबर आहेत. दोघांकडनं या वेगळ्या परंपरांविषयी त्यांच्या बरोबरीने एकत्रित जाऊन पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा नेण्यासाठी ही मंडळी कशी प्रयत्नशील आहेत याविषयी जाणून घेतोय. डॉक्टर सतीश कदम, तुमच्यापाशी येते. जेव्हा आपण म्हणतो की ही परंपरा आहे, हा अभ्यास आहे आणि जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, भूषण आहे, याला आपण जपतोय आणि पुढे नेतोय, पण या बरोबरीने देश परदेशामध्ये कुठेही संस्कृती आपल्याला बघायला मिळते, त्याविषयी ज्यावेळेस तुळजापूरचा आपण अभ्यास करतो तर तुळजापूरमध्येच आहेच तुळजाभवानी. मात्र ज्यावेळेस आपण मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेतोय तर ही मंदिरं आपल्याला किंवा तुळजाभवानीचं महात्म्य जे असेल अन्य ठिकाणी सुद्धा आढळून येत आहे. खास करून त्याच्यामध्ये मेवाड, जिथं राणा प्रतापांचं किंवा शिवरायांचं मूळ वस्तीस्थान सांगितलं तर त्या मेवाडावर सुद्धा तुळजाभवानीचं मंदिर आहे. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे अगदी 2-3 वर्षापूर्वी माझा जो अभ्यास दौरा झाला होता नेपाळ या ठिकाणी, मला आश्चर्य वाटलं की नेपाळात तुळजाभवानीची 3 मंदिरं आहेत, भक्तपूर, काठमांडू आणि पाटण. तर इथं 3 तुळजाभवानीची मंदिर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जसं इथं काही चाललेलं आहे, घट बसलेले आहेत तिथं किंवा बाकीचे सर्व, त्याला जमरा म्हणतात घटाला नेपाळमध्ये, तर तिथं सुद्धा आपल्याला हे तुळजाभवानीचे मंदिर आहे. किंवा त्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व परंपरा अगदी अष्टमी आणि नवमीपर्यंतच्या किंवा दसऱ्याला दशेन म्हटलं जातं तिथं, या सर्व परंपरा आपल्याला नेपाळमध्ये सुद्धा चाललेल्या आढळून येत आहेत. त्यामुळं खास करून दुसरा एक उल्लेख आपल्याला परदेशातला जर पाहिला आपण, मात्र ज्या ठिकाणी शहाजीराजांचं निधन झालं, होदेगिरी नावाचं गाव आहे कर्नाटकामध्ये, दावणगिरी जिल्ह्यामध्ये, तर इथं सुद्धा जर आपण पाहिलं तर तिथं तुळजाभवानीचं मंदिर आहे. खास करून आपण कर्नाटका पाहिलं तर कर्नाटकामध्ये आपल्याला यल्लमा देवीचं जास्त बस्तीस्थान आहे, मात्र त्या गावामध्ये फक्त एकच गाव आहे. तर त्या गावामध्ये आपल्याला म्हणजे तुळजाभवानीचं महात्म्य असावं, तुळजाभवानीचं मंदिर असावं, हे वेगळे पण आपल्याला आढळून येत आहे. बरोबर. मगाशी ज्ञानेश्वर यांचा प्रश्न होता आणि त्यांनी म्हटलं नवविध रस जे आहेत ते नेमके काय आहेत देवीचे. तसं पाहिलं तर ह्या 3 याच्यामध्येच देवीचे नवरस त्या ठिकाणी सामावलेले असतात. आताच गोंधळ आपले घालत असताना त्यांनी विविध प्रकारच्या परंपरा सांगितल्या, माळा सांगितल्या. कारण का त्याच्यामध्ये देवीची जर 3 रूपं आपण पाहिली तर पहिल्या 3 दिवसामध्ये महाकाली असते, त्यानंतरच्या 3 दिवसामध्ये ती महासरस्वती असते, महालक्ष्मी असते आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये ती महासरस्वती असते. त्यामुळं पहिल्यांदा असेल आपण लाल झेंडूची फुलं असतील, त्याच्यानंतर पिवळ्या असतील आणि पुन्हा पांढरी असतील. तर ह्या 3 याच्यामध्ये हे नवरसच सामावलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे जेव्हा आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून तुमचे अनेक फोन आमच्यापाशी पोहोचतात आणि वारंवार मागणी येते आहे ते म्हणजे हा गोंधळ जे आहे किंवा ही माहिती आहे थोडी आम्हाला जास्त मिळावी आणि तुमची मागणी आम्ही मान्य केलेली आहे आणि त्या आग्रहास्तव आज कार्यक्रमाची वेळ जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखीन थोडा वेळ आपण ह्या गोंधळ गीताचा आस्वाद घेऊ शकणार आहोत. शिवाजीराव, तुमच्यापाशी येते मुद्दा घेऊन, तो म्हणजे असं की देवीचा गोंधळ असं आपण म्हणतो, बरोबरीने खंडोबाचा गोंधळही असतो किंवा कालभैरवाचाही गोंधळ असतो.
हा गोंधळ नेमका काय आहे, ही संकल्पना देवाशी असोसिएट असणं किंवा संलग्न असणं, यामागे भावना काय आहे आणि कुठल्या कुठल्या देवतांशी संलग्न आहे? तेव्हा गोंधळी महाराज, काय बरं हिंदू धर्मामध्ये हा गोंधळ केव्हा केव्हा केला जातोय सुरू झाला? हे सांगायला पाहिजे महाराज. बरोबर आहे. हिंदू धर्मामध्ये थोरला मुलगा धाकला मुलगा जर असेल तर त्याचा पाचनामाचा गोंधळ केला जातो. ब्राह्मण समाजामध्ये बालकाची मुंज असते, तर त्या मुंजीला सुद्धा म्हटले गोंधळ पावण होतो. सातारा जिल्ह्यामध्ये जर गेलो तर ज्योतिबाचा पाचनामाचा गोंधळ, ज्योतिबाच्या नावाचा गोंधळ होतो. पुणे जिल्ह्यामध्ये आलं तर कुलस्वामी खंडोबाचा, खंडोबाचा म्हणजे आमचं महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेराया. कोळी बांधवांमध्ये नवरात्राच्या 9 दिनी आदिमा शक्ती घटस्थापनी बैसवली जाते. त्या कोळी बांधवांचा नवरात्राच्या 9 दिवसातला गोंधळ सुद्धा महत्वाचा. बरोबर आहे. म्हणून बाबा असा गोंधळ कुणी अवसण घालतं, हा. कुणी नवसण घालतो, कुणी वास्तुशांतीला घालतं तर कुणी मुंजेला घालतं. आणि कुणी जर मनामध्ये शांतता नांदावी अशा प्रकारे असेल, हो. मन इच्छा असेल तर आपण तो गोंधळ केला तरी कुठल्या प्रकारचा याला गोंधळाला ना नाही. बरोबर. गोंधळ या शब्दाचा अर्थ असा, आणि या गोंधळामध्ये वाजवले जाणारं वाद्य, बरोबर, ज्या म्हटले भक्ताच्या घरामध्ये अंबाबाईचा संबळ वाजे, ज्या भक्ताच्या घरात वाजेल संबळ आदिमा शक्ती करेल त्या भक्ताचा सांभाळ. संभाळ करण्यासाठी त्या प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये संभळ वाजला पाहिजे. बरोबर. तुकाराम महाराजांनी म्हटलं ब्रह्मवीणा घेतला, बरोबर. आमच्या ह्या गोंधळी बाबांनी तुंतुण घेतलं, एक तारीचा नाद दिला हो. आणि गोंधळाला सुरुवात केली. बरोबर. आणि मग अशा प्रकारे ह्या नाना प्रकारे या गोंधळाची घटस्थापना झाली. देवीचा प्रथमतः असणारा गोंधळ म्हणजे सत्यलोकात झाला, हा. तोच गोंधळ त्रेतायुगात झाला, द्वापार युगात झाला, आणि तोच तुम्हा आम्हा बांधवांना आपल्या कुळाच्या कुलदेवतेच्या असणाऱ्या संसार प्रपंचातला गोंधळ नाहीसा करण्यासाठी, कुलदेवतेच्या असणाऱ्या उद्धारातून ऋणातून मुक्त होण्यासाठी कलियुगाच्या ठाई पाठवून दिला. आणि म्हणून नवरात्रीचे 9 दिवस गोंधळ झाले. बरोबर. आणि आमच्या जेजुरीच्या खंडेरायाचं सुद्धा हा. या ठिकाणी 8 दिवसाचं जागर होतो. बरोबर. आणि मग ते जेजुरीचे खंडेराया गोंधळासाठी आले का? ज्याप्रमाणे आदिमा शक्तीचं नवरात्र होतं त्याचप्रमाणे कुलस्वामी खंडेरायाचं सुद्धा नवरात्र केलं जातं. बरोबर आहे. त्याला म्हटलं जातं काय? काय म्हटलं जातं महाराज? हा. या असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवाचं खंडे नवरात्र असते. बरोबर आहे. चंपा षष्टीच्या दिवशी अवतार झाला देवाचा, चंपा षष्टीच्या दिवशी अवतार झाला देवाचा, आज जागरण घालून करू गजर नामाचा, आज जागरण घालून करू गजर नामाचा, आज जागरण घालून करू गजर नामाचा, आज जागरण घालून करू गजर नामाचा. या मार्तंड रूपानं भेट दिली या भक्ताला, दिली या भक्ताला, भेट दिली या भक्ताला. या मार्तंड रूपानं भेट दिली या भक्ताला, भेट दिली या भक्ताला, भेट दिली या भक्ताला. केला नंदीचा वार घेऊन आला या बानूला, घेऊन आला या बानूला, घेऊन आला या बानूला. पहिला मान भंडाराचा गडबाई दिसत सोन्याचा, पहिला मान भंडाराचा गडबाई दिसत सोन्याचा, आज जागरण घालोनी करू गजर नामाचा, आज जागरण घालोनी करू गजर नामाचा, आज जागरण घालोनी करू गजर नामाचा. मस्त. नवरात्रामध्ये या 9 दिवसांमध्ये गोंधळ होतो असं आपण म्हणत असताना विविध देवांशी कसं त्या पद्धतीने संलग्न आहे हे आपण ऐकलं. पण नवरात्राचे 9 दिवस म्हणजे अजून एक वेगळी संकल्पना म्हणजे देवीचे बसवण्याचे घट. ही नेमकी संकल्पना काय आहे याविषयी सुरुवातीलाच आपण ज्याच्यावर चर्चा केली होती की हा जो प्रकार आहे हा मातृसत्ता कुटुंब पद्धतीचा एक उत्सव आहे, एक शेती प्रधान अशा प्रकारचा उत्सव आहे. आणि त्यामुळं ज्याला आपण घट म्हणतो, तर आकाश वायू तेज जे काही ह्या पंचमहाभूत ज्याला आपण म्हणता येईल, तर त्याचं एकत्रित केलेलं जो काही पूजन असेल तर त्याला आपण घट म्हणतो. वास्तविक पाहता घटाचा आपण जर एक त्याला शास्त्रीय भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर घट म्हणजेच काय आहे की आपण एखादी वेदिका ज्याला आपण माती परीक्षण म्हणतो, आणि माती परीक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी हे घट बसवले जातात, खऱ्या अर्थानं शास्त्रीय दृष्ट्या जर आपण हा जर मुद्दा पाहिला तर घट ही संकल्पना खऱ्या अर्थानं तर ते एक प्रकारची टेस्टिंग लॅब आहे.
पारंपरिक शेतकऱ्याची टेस्टिंग लॅब आहे. म्हणजे त्या असणाऱ्या आपण कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये धान्य टाकतो, कुठल्या प्रकारचं धान्य उंच जातं आणि त्याच्यानंतर त्या गटाच्या माध्यमातून आपण त्याची पाहणी करावी आणि तशा प्रकारचं जे धान्य आहे त्या वर्षी आपल्या शेतामध्ये पेरावं असं गृहीत धरलेलं आहे. हा, हे एक वेगळी संकल्पना आहे आणि मुळात आपल्याकडेच इतिहास असं सांगतो की ही जी टेस्टिंग लॅब जी आहे ती आपल्याकडे पूर्वीपासून आहे, त्याची जाण हवी फक्त. शिवाजीराव, हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे येते की मगाशी एक प्रश्न आला होता की मुळात श्रद्धा अंधश्रद्धा या काठावरती सगळी मंडळी उभी असतात की मुळात गोंधळ करावा किंवा नाही. तुमच्याकडे हा मुद्दा घेऊन वेगळेपणाने अशासाठी येते की तुम्ही सामाजिक भान जपावं या दृष्टिकोनातून गोंधळ घालता. ती संकल्पना नेमकी काय आहे? म्हणजे आता आध्यात्मिकदृष्ट्या घालावा का न घालावा हा आजही गोंधळाचा भाग असला किंवा द्विधा मनस्थितीचा भाग असला तरी आपण यामध्ये थोडंसं एक वेगळं नाविन्य आणलेलं आहे, सामाजिक गोंधळ. त्याविषयी गोंधळी महाराज, काय बरं, ज्याप्रमाणे आपण कुलदेवतेचा कुळाचार करतो बरोबर आहे. म्हणजे गोंधळी बांधवांकडे असणारं समाज प्रबोधनाचं काम आणि त्यांच्या हातात म्हणून असतं. त्याच वेळेला सहज राजाजी छत्रपती शिवाजी महाराज वदले. श्री रक्षण धर्मपुरुषाचा, बरोबर. श्री रक्षण धर्मपुरुषाचा, पिंडीवरच्या बेलाप्रमाणे पवित्र मोलाचा. हा, आणि मग हे मोल जपण्यासाठी राजांनी सुद्धा वसा घेतलाय. बरोबर. श्री रक्षण झालं पाहिजे, हा. स्त्रीभ्रूण हत्या टळली पाहिजे, मुलगी वाचली पाहिजे आणि मुलगी शिकली पाहिजे. आणि मग ती मुलगी शिकण्यासाठी शाहीर शिवाजी थिटे गोंधळी कलावंत आपल्या समोर सादर करतायत. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आणि मग या गोंधळी कलेतूनच मुलगी वाचवायला सांगतात ती कशी. मुलगी वाचवा सांगू जगाला, अहो मुलगी वाचवा सांगू जगाला. आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. नवीनच झालं बाई माझं लगीन, पती देवान केलं गर्भाचं निदान. वा वा, आणि मुलीचा हा गर्भ आता टाकू पाडून, मुलीचा हा गर्भ आता टाकू पाडून. सरकार दरबारी जाग आली, कायदा झाला. आणि कायदा काय केला? आणि शिक्षा करावं, शिक्षा करा या नराधमाला, अव शिक्षा करा या, शिक्षा करा या नराधमाला. आणि तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. अरे मुलगा काय करतो? मुलगा झाला आनंद मनाला, तोही संभाळीना आई बापाला. मुलगा झाला आनंद मनाला, तोही संभाळीना आई बापाला. परस्वाधीन हे जिन माराला, परस्वाधीन हे जिन मारा. आणि असलं करंटा मुलगा देवटा हवा कशाला, असलं करंटा मुलगा देवटा हवा कशाला. तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. मग मुली काय कमी आहेत का? पहिली मुलगी हो, सावित्रीबाई फुले, वा वा, महिलांसाठी केले शिक्षणाचे द्वार द्वार खुले. खुले. आणि मग दुसरी मुलगी कोण? तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेची. कोण महाराज? ती मुलगी आहे कोण? अन पळण्यात धाव ठोकली पीटी उषान, अव पळण्यात धाव ठोकली पीटी उषान. अन मुलीनच वाढवली भारताची शान, मुलीनच वाढवली भारताची शान. मुलीलाच मुलगा माणूस सांगू जगाला, अहो मुलीलाच मुलगा माणूस सांगू जगाला. तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. मुलगी वाचवा सांगू जगाला, अहो मुलगी वाचवा तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला, पाहू नका मुलीच्या गर्भाला, तपासून पाहू नका मुलीच्या गर्भाला. याच समाज प्रबोधनातून असणारी व्यसनमुक्ती, असणाऱ्या मुलांना शैक्षणिक दृष्ट्या असणारा बाबा सुदृढ केलं जाते. बाबांनो, मुलगा मुलगी एकच समान. म्हणून आपला
असू द्यावा बहुमान. हा ज्या माता पित्यांचं चांगलं पुण्य आणि त्यांच्याच पदरी अशी मुलं येतात, मग त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव तिन्ही ताळामध्ये नेलं पाहिजे. आम्ही सहज गोंधळी कलावंत सांगतो जगाला, काय पुत्र दे गाईचा गुंडा, ज्याचा त्रिलोकी असावा झेंडा, पुत्र दे गाईचा बळी, नित्य दे सदा भक्तीची आरोळी. मग पुत्र एखादा जन्माला कसा आला पाहिजे. मग श्रावण बाळासारखा कावडीमध्ये आमच्या माता पित्यांना घेऊन काशी यमन करण्यासाठी, आणि म्हणून अशा प्रकारे जनप्रबोधन करण्याचं काम आम्ही गोंधळी कलावंत करतोय. मंडळी, जेव्हा आपण असं म्हणतो की गोंधळी कलावंत आपल्या समोर ही कला सादर करत आहेत, तेव्हा त्याचं एक महत्व, आज आमचा हा स्टुडिओ सुद्धा हे महत्व किंवा सादरीकरणामध्ये फिरकतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात ही कला जी आहे ती आपलीच आहे, आपल्यापाशीच आहे, आणि संस्कृती आणि माध्यम याद्वारे ही पोहोचवण्यासाठी हा यत्न आहे. पुढचा फोन घेते. कैलास गुरव आपल्याशी बोलतात जळगावहून. नमस्कार कैलासजी. हा मॅडम, मला डॉक्टर साहेबांशी एक प्रश्न करायचा होता. अवश्य. सर, मला एक विचारायचं होतं की आपण ज्यावेळेस अंबे मातेचा गोंधळ करतो त्यावेळेस आई मातेच्या आजूबाजूने उसाचे खांब म्हणून लावले जातात. हा. तर त्यामागचं कारण सर सायन्स आहे किंवा अजून काही दुसरं सर? धन्यवाद. उसाचे खांब गोंधळामध्ये जे लावले जातात, तेव्हा शिवाजीराव तुम्ही सांगता या प्रश्नाचं उत्तर का डॉक्टरांकडनं घेऊ? डॉक्टर तुम्ही सांगा. हा, पंचतत्वाची ती एक प्रकारची एक प्रतीक म्हणून त्याला लावलं जातं. आणि पंचतत्व तर झालं, परंतु मला पुन्हा विज्ञानावर यावं लागतंय. कारण विज्ञान म्हटल्यानंतर आपल्याकडे काय पिकतंय, जे काही ज्वारी असेल तर ते ज्वारीचं आपण चिपाड म्हणतो त्याला, किंवा त्यानंतर ऊस असेल तर ऊसाची चिपाड. तर हे दोन्ही कृषक ह्याच्याशीच निगडीत आहेत हे विषय. त्यामुळं असं काही नाही की पंच तत्व वगैरे आहेत त्याच्यामध्ये, मात्र आपलं जे काही पारंपरिक असेल आपल्या शेतामध्ये जे पिकतंय तर त्याचे प्रतीक म्हणून आपण लावायचं आहे ते. बरोबर आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे येते. नवरात्राचे 9 माळ आणि नंतर सगळ्यात महत्वाचा मोलाचा दिवस तो म्हणजे सीमोल्लंघनाचा, त्याविषयी. सीमोल्लंघन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन विषय आपण पहिल्यांदा घेऊ. आपण धार्मिक सीमोल्लंघन, म्हणजे जे देवीचं सीमोल्लंघन असेल तर त्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या याच्यामध्ये काय असते की तुळजाभवानी जे असेल तर त्या तुळजाभवानीचं सीमोल्लंघन 10व्या दिवशी, म्हणजे 9 दिवस देवीनं जे काही युद्ध खेळलेलं आहे आणि युद्ध खेळल्यानंतर 10वा दिवस असेल तर ते 10व्या दिवशी एक त्याच्यावर विजय मिळवला, आणि विजय मिळवल्यानंतर जे एक प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला जातो तर त्याला आपण दसरा म्हणतो किंवा सीमोल्लंघन अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी त्याला वापरलं जाते. म्हणजे मंडळी असं म्हणता येतं की हा गोंधळ जो आहे तो देवीच्या रूपाने जेव्हा होतो तेव्हा अध्यात्माकडून सुरू झालेली ही वाट जी आहे ती पुढे येते आता सामाजिक भान जपत आज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुळात संस्कृती, सण, परंपरा हे जे आहे ते माणसांनी एकत्र यावं, एकमेकांशी गप्पा माराव्यात आणि आपल्या भावभावनांचं त्यामध्ये मांडाव्यात, आनंद द्विगुणित कराव्यात, दुःख वाटून घ्यावं, या सगळ्या भावनेतनं घडणारी ही कृती. मग ही संस्कृती, ही परंपरा आपल्याकडे आहे आणि आपली ही संस्कृती परंपरा समृद्ध आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या दोघांचेही आभार मानते, तुम्ही सहभागी झाला ते शिवाजीराव थिटे आणि डॉक्टर प्रकाशनचेही. पण मंडळी, या बरोबरीने हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून पत्ते असे आहेत: www.facebook.com/sakhisayhadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. यूट्यूबवरती हा कार्यक्रम, हा गोंधळ तुम्ही पुन्हा ऐकू शकता. पत्ता आहे www.youtube.com/sakhisayhadri. आणि ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधा. ट्विटर हँडल @DD_Sahyadri. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. डॉक्टर, जाता जाता मी तुमच्यापाशी हा मुद्दा घेऊन मुद्दाम येईन, तो म्हणजे असं की आपण अभ्यासक आहात. आजही आपल्याला प्रश्नांमध्ये सुद्धा लक्षामध्ये येते की भाविक जे आहेत ते अध्यात्म, विज्ञान आणि भौतिकवाद या तिन्हीच्या सीमारेषेवरती उभे आहेत. तुम्ही अभ्यासक या नात्याने हे तिन्ही वाद जे आहेत ते कसे सोपे करून मांडू इच्छिता? वास्तविक पाहता धर्म आणि शास्त्र ह्या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत, मात्र तरी सुद्धा धर्म ही काही टाळायचा भाग नाहीये. श्रद्धा जरूर असावी माणसाची, पण अंधश्रद्धा अजिबात नसावी. आपल्याला जे काही काम करायचं आहे तर ते काम करत असताना आपल्या पाठीमागे श्रद्धा निश्चित असली पाहिजे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा कुलाचार असेल, कुठल्याही प्रकारच्या देवीची जी काही इतर भावना असेल, भक्ती असेल तर ते निश्चित म्हणजे माणसांनी करावी. मात्र त्याच्यामध्ये अंधश्रद्धा, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसावी अशा प्रकारचं आव्हान मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि त्यामुळं जे काही हे असेल
म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा मानतो, तर त्या अंधश्रद्धा मानत असताना आपण म्हणजे ज्याला बाकीच्या लोकांना जी काही टीका करण्याकरता त्याचा वाव मिळतो, तर तो वाव मिळण्याची काही मला वाटत नाही गरज पडेल. आणि त्यामुळं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, भक्ती या सर्व बाजू आपल्या तशाच ठेवाव्यात, अशा प्रकारचं मी आव्हान या ठिकाणी करतो. बरोबर आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या अभ्यासामधला, तो म्हणजे देवीची बखर जी आहे त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास आहे. तो एक मुद्दा आवर्जून आज यायलाच हवा त्याविषयी. खास करून मी तुळजाभवानीचा जे दिल्ली UGCच्या वतीने एक रिसर्च प्रोजेक्ट करतोय, तर तो करत असताना मी हे जे काम करत असताना की त्याच्यामध्ये शास्त्र आणि धर्म या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काय होतंय की बऱ्याच वेळेला की आपण श्रद्धा म्हटलं की लगेच अंधश्रद्धेला तिथं लोकांना वाव मिळतो, तर ते करत असताना आपल्याला जर वेगळ्या पद्धतीनं किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून एखादा जर मुद्दा आपण मांडायला सुरुवात केली तर लोकांना ते महत्व अतिशय पटतंय. त्यामुळे मी पाहतो की तुळजाभवानीचं मी खास करून ऐतिहासिक महत्व सांगायला लागलो, माझ्या गावाशी निगडीत किती काही मुद्दे येतात का हे सांगायला लागलो, तर लोकांना फार आश्चर्य वाटायला लागतं. त्यामुळं म्हणजे आपण या बखरच्या माध्यमातून एक चांगला अशा प्रकारचा संदेश देण्याचा मी प्रयत्न करतोय की आपण श्रद्धा ठेवा, मात्र अंधश्रद्धा कुठल्याही प्रकारची ठेवू नका. श्रद्धा माणसाची असलीच पाहिजे. मस्त. म्हणजे परंपरेची आठवण असे सांगणारे हे सगळे सण परंपरा, त्या निमित्ताने आपण खाद्य संस्कृती जपतो, पोशाखामधली संस्कृती जपतो आणि पुढे जात असतो. या कार्यक्रम कसा वाटला ते सगळ्या प्रतिक्रियांमध्ये तुम्ही कळवालच. या बरोबरीने आजच्या कार्यक्रमाचा शेवट जो आहे ते छान गोंधळ गीताने आपण करत आहोत. तेव्हा शिवाजीराव, होऊन जाऊ दे गोंधळ गीत. उदवस्तू प्रसाद मिळवा, उदवस्तू प्रसाद मिळवा, आंबेचा जोगवा ग देवीचा जोगवा.